नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दीक्षाभूमीवर 6 व 7 मे रोजी विश्वशांती बौद्ध संमेलनाचे आयोजन. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा नियमित ताज्या बातम्या कनक कृषी न्यूज चॅनलवर. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्यासुद्धा हिंदी आणि मराठीमधून. शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक बातम्या, ताज्या बातम्या कनक कृषी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजची ताजी बातमी सविस्तरपणे. दीक्षाभूमीवर 6 व 7 मे रोजी विश्वशांती बौद्ध संमेलन. या संमेलनामध्ये जगभरातील भंते व तत्त्वज्ञानी हजर राहणार आहे. या संमेलनाला नेपाळहून आलोपदीप महास्थेरो, आनंद महास्थेरो, गुरमा भंते उत्तमो महास्थेरो, व्हिएतनामचे एग्मो वू वेम, बांगलादेशहून डॉक्टर प्रितीश रंजन ब्रुमा, श्रीलंकेहून भंते नापवाला पन्नातीसा महाथेरो, थायलंडहून डॉक्टर दीपनंदू भिक्खू उपस्थित राहणार आहे. जगभरावरून सध्या युद्धाचे सावट असून आज युद्धाऐवजी बुद्ध विचाराची गरज आहे. जनकल्याणासह जगात शांती लाभो ह्या हेतुपूर्तीसाठी 6 व 7 मे रोजी दीक्षाभूमीवर विश्वशांती बौद्ध संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती भदंत शांती रक्षित महाथेरो यांनी दिलेली आहे. चिवर धारण केलेल्या भिक्खू जीवनातील 45 वर्ष पूर्ण केल्याबद्दल भदंत शांती रक्षित महाथेरो यांच्या 80व्या वाढदिवस या संमेलनात धम्मदानातून साजरा केला जाणार आहे. बुद्ध पौर्णिमानिमित्त हे आयोजन आहे. संमेलनाचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी 4 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या शुभ हस्ते होईल. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाचे मुख्य सचिव भंते प्रज्ञादीप असतील. मैत्रेचे संचालक संजय पाटील मुख्य अतिथी असतील. यानंतर सायंकाळी 4:30 वाजता चित्रकला व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजता वंदना ग्रहण करण्यात येईल. यानंतर महापरित्रण पाठ होईल. गुरुवारी सकाळी 7 वाजता बुद्ध विहार परिक्रमा होईल. सकाळी 9:30 वाजता महासंघासाठी संघदान होईल. सकाळी 11 वाजता भिक्खू संघ व पाहुण्यांचे भोजनदान. तर दुपारी 2 वाजता विश्वशांतीसाठी जागतिक बुद्धिस्ट. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक कृषी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.